छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली आहे। आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडले ही गोष्ट निंदनीय तर आहेच, मात्र छगन भुजबळ त्यांना पाठिंबा देणारं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे असं मुश्रीफ म्हटले। छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांवर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। केंद्र सरकार आता सत्तेत राहते की नाही हे माहित नाही, त्यामुळे छगन भुजबळ यांना राज्यसभा मिळणार की नाही याबाबत शंका आहे असा टोला पटोलेंनी लगावला। पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून बीकॉम पदवी उत्तीर्ण असल्याची बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सापडल्यानं खळबळ उडाली आहे। खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे आरोपीनं नामांकित खासगी बँकेत नोकरी मिळवली असून मागील 3 वर्षांपासून तो तिथे कार्यरत आहे, त्यामुळे खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा जम्बो मेगा ब्लॉक असल्यानं कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची निम्मी गर्दी पाहायला मिळते। लोकल फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवाशांनी रेल्वे प्रवास टाळल्याचं पाहायला मिळतंय। मालवणमधील काळसे बागवाडीमध्ये अनधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्या 8 होड्या ग्रामस्थांनी पकडल्यात। शेकडो ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरत होड्या अडवून ताब्यात घेतल्या। रात्री उशिरा महसूल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली। जळगावच्या भडगाव तालुक्यातील खाजोळा परिसरातील ग्रामपंचायतीच्या 4ही तसंच शिवारातील विहिरी आटलेल्या आहेत। या परिसरातील केळी आणि मोसंबी उत्पादकांवर बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे। पाणी नसल्यानं बागायत पिकांसह फळबागा धोक्यात आल्या। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी भाजपच्याच बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय, तर याबाबतच्या मतदानात बाजार समितीचे संचालक नेमकं कुणाच्या बाजूने मतदान करतात याकडे लक्ष लागले। मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। खासगी वाहनानं मुंबईकर कामाला जात असल्यानं मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येतंय। कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं आंबोली आणि चौकुळ या गावांना पर्यटकांची पहिली पसंती मिळते। चौकुळ हे एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात प्रसिद्धीला येतंय। सध्या चौकुळ पर्यटकांनी हाऊसफुल झाले। नागपूरच्या कुही परिसरातील मटकाझरी तलावात बुडून 3घांचा मृत्यू झाला। हे तरुण पार्टी करायला गेले होते आणि पोहताना ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातंय। पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित तरुणीनं केलाय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलंय। पिंपळनेरमध्ये आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला शहरी आणि ग्रामीण भागात 100% प्रतिसाद मिळालाय। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती आज साजरी होते। यानिमित्त पारंपरिक पद्धतीनं कलाकार आपली कला सादर करतायत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पाण्यावरून दिल्ली सरकार आणि हरियाणा सरकारमध्ये राजकारण तापलंय। विक्रमी तापमान असताना हरियाणा सरकार दिल्लीच्या वाट्याचा पाणी पुरवठा कमी करत असल्याचा आरोप दिल्ली सरकारनं केलाय, तर पाण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असं दिल्लीच्या जलमंत्र्यांनी म्हटलंय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात सर्वच्या सर्व 34 आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले। अमेरिकेच्या इतिहासात विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात फौजदारी खटला सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे। ट्रम्प यांच्यावर 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकांपूर्वी पॉर्न स्टारला मौन बाळगण्यासाठी पैसे दिल्याचं लपवण्यासाठी आणि व्यवसायांती रेकॉर्ड्समध्ये फेरफार केल्याचे आरोप आहेत। लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच भाजपनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस देखील उपस्थित असतील। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। अशा काही चर्चा कानावर आल्या नसल्याचं म्हणत हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मनुस्मृतीला आमचा विरोध कायम असेल। आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो चुकून फाडला, विरोधासाठी विरोध करणार नाही असं छगन भुजबळांनी म्हटलंय, तर मी नाराज नाही असं स्पष्टीकरण देखील भुजबळांनी दिलंय। लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 1 जूनपर्यंत कन्याकुमारी येथील ध्यान मंडपम इथे ध्यान साधना करणार आहेत।
स्वामी विवेकानंद यांनीही इथेच ध्यान केलं होतं। कन्याकुमारी इथे जाऊन नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी प्रचार सभा, रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून विक्रम केलाय। पंतप्रधानांनी 75 दिवसांच्या कार्यकाळात 200 पेक्षा जास्त रॅली, सभा आणि रोड शो मधून जनतेला संबोधित केलं आणि विविध न्यूज चॅनेल्सला मिळून 80 मुलाखती दिल्या। विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब या अनधिकृत हॉटेलमधील बार सील करण्यात आलेला आहे, तर आता लवकरात लवकर हॉटेल सुद्धा सील करण्यात यावं अशी मागणी महाबळेश्वरमधील नागरिकांनी केली आहे। पुणे अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। कोर्टातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे। पुणे पोलिसांनी यासंदर्भात बाल न्याय मंडळाला पत्र लिहिलंय। मंडळानं परवानगी दिल्यानंतर गुन्हे शाखा अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे। मध्य रेल्वेवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी सीएसएमटीकडे 36 तासांचा ब्लॉक घेतलाय। या कालावधीमध्ये सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद असतील, त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांचे आणि सीएसएमटीवरून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना खूप कसरत करावी लागणार आहे। ठाण्यातील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील 161 लोकल फेऱ्या आज रद्द केलेल्या आहेत, तर 7 लोकल अंशतः रद्द केल्यात। मात्र कल्याण ते सीएसएमटी दरम्यान किती लोकल रद्द करण्यात येतील याची माहिती दिलेली नाही। मध्य रेल्वेच्या ब्लॉकला सर्व स्तरातून विरोध होतोय। कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शेकडो लोकल रद्द होणार असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे। किमान 1 आठवडा आधी मेगा ब्लॉकची माहिती देणं अपेक्षित होतं, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जाते। मध्य रेल्वेनं 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतलाय। 31 मे रोजी रात्री 12:30 पासून 2 जून दुपारी 12:30 पर्यंत नियमित बस आणि फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सेवा देण्यात येणार आहे। ठाणे आणि सीएसएमटी येथील कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ब्लॉक असून या काळात लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी महामंडळानं ब्लॉक काळात ज्यादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुर्ला, नेहरू नगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी 50 ज्यादा एसटी बस चालवल्या जाणार आहेत। सध्या मुंबई आगारातील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। पश्चिम रेल्वेकडून विरार वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वर स्लॅबद्वारे स्टील गर्डर बदलण्यासाठी 1 आणि 2 जूनच्या मध्यरात्री 12:20 ते सकाळी 6:20 ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत। मेगा ब्लॉकचा परिणाम डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे। 3 दिवस मेगा ब्लॉक जाहीर झालेला आहे। शेकडो लोकल रद्द केल्यात, त्यामुळे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर ताण येईल अशी परिस्थिती आहे। धुळ्यातील वरखेडी रोडवरील जुना कचरा डेपोमध्ये रोजच आग लागण्याच्या घटना घडत आहेत। या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले। तळेगाव नगर परिषदेच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलकाचं लेखापरीक्षण केल्यानंतर आढळून आलेल्या अवैध होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे। 32 होर्डिंग्जपैकी आतापर्यंत 27 होर्डिंग काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता तळेगाव होर्डिंग्ज मुक्त होणार आहे। समुद्रातील लाटा उसळल्यानं आणि समुद्रातील पाण्याचा वेग वाढल्यामुळे मच्छीमारांनी धोक्याची घंटा समजून बोटी परत किनाऱ्यावर परतवल्या। मात्र आजपासून मच्छीमारीवर बंदी आहे, त्यातच मासळी कमी भेटल्यानं मच्छीमारांमध्ये नाराजी पाहायला मिळते। वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। भारतीय खाद्य निगम येथे मतमोजणीसाठी जय्यत तयारी सुरू असून 600 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कांद्यावरील 40% लावण्यात आलेली निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत। महाराष्ट्रात लाल कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। यावेळी गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय असा सवालही त्यांनी विचारला। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। नागरिकांनी पाठलाग करून गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांकडून आता टोळीची चौकशी सुरू आहे। मनालीजवळ रोहतांग पासलामध्ये ऐन मे महिन्यात बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालंय। बर्फवृष्टी होण्याआधी तापमान 2 डिग्री सेल्सिअस होतं, तर बर्फवृष्टीनंतर तापमान -4 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। त्यामुळे पर्यटकांनी योग्य खबरदारी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे। नोएडातील निठारी गावातील एका घराला अचानक आग लागली होती। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी घरातील सदस्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं।